एक महत्त्वाची बातमी समोर येते। एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। कर्मचाऱ्यांना 6,000 रुपयांचा बोनस मिळणार आहे, तर 12,500 रुपयांच्या उचलली संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात अधिकृत घोषणा करण्यात येईल। महत्त्वाची बातमी आपण बघतोय ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांची आता दिवाळी गोड होणार आहे। कर्मचाऱ्यांना 6,000 रुपयांचा बोनस मिळणार असून 12,500 रुपयांच्या उचलली संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते। थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, काय सविस्तर माहिती? निश्चित मेघना, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला होता आणि दिवाळी भेट मिळावी अर्थात बोनस मिळावा ही त्यांची प्रमुख मागणी होती। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सर्व पक्षीय आणि सर्व संघटना एसटी कर्मचाऱ्यांच्या त्या सामील झालेल्या होत्या। त्यामध्ये आता 6,000 रुपयांचा बोनस देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। गेल्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारे एसटी कर्मचाऱ्यांना बोनस दिलेला होता। यंदाही आता हा बोनस मिळणार आहे। या व्यतिरिक्त 12,500 रुपयांची उचल म्हणजे ऍडव्हान्स हा एसटी कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे। पुढील 12 महिन्यांमध्ये एसटी महामंडळ हा वेतनामधून पुन्हा कपात करून जी अतिरिक्त रक्कम असते ती वसूल करत असते। मात्र तिसरा महत्त्वाचा निर्णय जो मानला जात आहे तो म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात जी वाढ केलेली होती त्यामध्ये तफावत अद्यापही बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेली नव्हती। आता ही तफावत म्हणूनही जवळपास 6,500 रुपये एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे हे 3 महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत। चौथी महत्त्वाची जी लॉंग टर्म मध्ये फायदा होणारी गोष्ट म्हणजे 65 कोटी रुपये दर महिन्याला आता एसटी महामंडळाला शासनाकडून देण्यात येणार असं आश्वासित करण्यात आलेलं आहे। तब्बल 4 वर्ष पुढे अशा प्रकारे दर महिन्याला ही रक्कम मिळणार आहे। त्यामुळे जवळपास 3,000 कोटींहून अधिक रक्कम ही महामंडळाला मिळणार आहे। तोट्यात असलेल्या महामंडळासाठी हा मोठा दिलासा मानला जातोय। मात्र या संदर्भातील अधिकृत निर्णय आहे तो तांत्रिक अडचणी दूर करून पुढच्या 6 महिन्यामध्ये घेण्यात येईल असंही आश्वासित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा मोठा दिलासा कर्मचाऱ्यांनी महामंडळाला मानला जातोय। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।